प्रश्न पहिला. मानवी शरीरातील कोणत्या पेशींना संरक्षक पेशी म्हणतात? ऑप्शन ए पांढऱ्या रक्तपेशी. प्रश्न दुसरा. कावीळ हा रोग मानवी शरीरातील कोणत्या अवयवास होतो? ऑप्शन बी यकृत. प्रश्न तिसरा. मानवी शरीरात खालीलपैकी कोणते द्रव सर्वात मोठ्या प्रमाणात आढळते? ऑप्शन डी ऑक्सिजन. प्रश्न चौथा. उत्क्रांतीवादाचा सिद्धांत खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला? ऑप्शन ए चार्ल्स डार्विन. प्रश्न पाचवा. न्यूरोलॉजी ही विज्ञानाची शाखा कोणत्या विषयाशी निगडीत आहे? ऑप्शन सी चेतासंस्था. प्रश्न सहावा. ऊर्जा सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडला? ऑप्शन डी आइन्स्टाईन. प्रश्न सातवा. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी कुठे आहे? ऑप्शन डी पुणे. प्रश्न आठवा. पितळ हे संमिश्र कोणत्या धातूचे बनले आहे? ऑप्शन ए तांबे व जस्त. प्रश्न नववा. उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कुठे चालविले? ऑप्शन डी मुंबई. प्रश्न दहावा. गावचा विकासासंबंधी अंतिम निर्णय घेणारी सत्ता कोणती? ऑप्शन डी ग्रामसभा. प्रश्न अकरावा. लवलीना बोर्गोहेन खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन सी बॉक्सिंग. प्रश्न बारावा. माहिती अधिकार 2005 कायद्यान्वये अर्जदारास किती दिवसांत माहिती पुरविण्यात येते? ऑप्शन ए 30 दिवस. प्रश्न तेरावा. संगणकाचे कसे वापरणे म्हणजे हॅकिंग? ऑप्शन सी मान्यता नसलेले. प्रश्न चौदावा. 100 रुपयाच्या नोटेवर कोणाची सही असते? ऑप्शन बी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर. प्रश्न 15वा. भारतातील प्रमुख अवकाश केंद्र कुठे आहे? ऑप्शन ए श्रीहरिकोटा. प्रश्न क्रमांक 16वा. आसामची राजधानीचे नाव काय आहे? ऑप्शन बी दिसपूर. प्रश्न 17वा. भारतातील सर्वात लांब नदी कोणती? ऑप्शन बी गंगा. प्रश्न 18वा. लक्षद्वीप कुठे स्थित आहे? ऑप्शन ए अरब सागर. प्रश्न 19वा. भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर कुठे आहे? ऑप्शन बी मुंबई. प्रश्न क्रमांक 20. केसरी या वृत्तपत्राशी कोण संबंधित आहे? ऑप्शन सी लोकमान्य टिळक. प्रश्न क्रमांक 21. ओपेक ही संस्था कशा संदर्भात काम करते? ऑप्शन ए खनिज तेल. प्रश्न क्रमांक 22. भाबर तराई हा भूप्रदेश कशाच्या कार्यामुळे तयार होतो? ऑप्शन ए नदी. प्रश्न क्रमांक 23. भारतातील सर्वात पूर्वेकडील राज्य कोणते? ऑप्शन ए अरुणाचल प्रदेश. प्रश्न क्रमांक 24. निष्काम कर्मठ ही संस्था कोणी उभारली? ऑप्शन सी महर्षी धोंडो केशव कर्वे. प्रश्न क्रमांक 25. राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात जालवादी व मावळवादी अशी फूट पडली? ऑप्शन ए सुरत 1907.